प्लीज बोलो बोलो आंटी. माझी मुलगी काम घरी राहावाची 2 महिन्यापासून बरी नव्हती. आमच्या दोघ्या मालिकच्या खूप मैत्रीणच्या वाणी हे होता. माझी मुलगी हर गोष्टी मला शेअर करायची आणि मी पण माझ्या मुलीसोबत गोष्टी शेअर करायची. माझी मुलगी सांगत होती, मम्मी आमच्या सरा मला माहित नव्हता, मला मालूम पडला आमच्या सराला 2 बायका आहेत, 2 बायका आहेत आणि हे अखीन एक बाई ठेवलं नाही यानं. तर माझी मुलगी काय बोलली, मम्मी अखीन एक बाई ठेवली आणि ती ऑफिस मध्ये येते आणि याच्यासोबत झगडा करते, म्हणजे नाही काय बडबड बडबड बड करते. तर हा नाही का तिला बाहेर घेऊन जाते गाडीमध्ये. तर माझी मुलगी म्हणते हा आमच्या सर नाही का चांगला माणूस नाही आहे, म्हणजे याने नाही का बायका ओळखायच्या खूप छान नाही, याने 2 बायका असून याने तिसरी पण बायको ठेवलं नाही, अशी माझी मुलगी मला सांगत होती. तर मी काय म्हणतो, अगर माझ्या मुलीसोबत त्याच्या प्रेम राहिला असता, आता घरोघरी झगडे होतात. माझ्या मिस्टर सोबत मी तू तुम्ही आल्या होते, तर माझ्या मिस्टर मला मारे नाही मारत. काऊन मारत नाही मारत, त्याने माझ्यासोबत प्रेम आहे म्हणून मारत नाही. तू तुम्ही सगळे घरी येते तर माझ्यासोबत प्रेम आहे म्हणून मारत नाही माझे मिस्टर. मग माझ्या मुलीसोबत त्याच्या प्रेम राहिला असतं त्याने माझ्या मुलीच्या मदत केलेलंच नसतं. काऊन तिने याच्या बाऱ्यामध्ये पूर्ण हकीकत मालूम होती, ह्या सराच्या बाऱ्यामध्ये पूर्ण हकीकत मालूम होती. आणि माझी हा 50 वर्षाचा म्हातारा आणि माझी मुलगी 25 वर्षाची एवढी खूबसूरत पोरगी. माझ्या मुलीला चालता चालता कोणी पण हात पकडू शकत होता, चालता चालता हात पकडू. माझ्या मुलीला अगर माझ्या मुलीसोबत त्याचा प्रेम राहिला असता तर यानं माझ्या मुलीची हत्या नाही केलं नसतं आणि हत्या करून पराला नसता. रेप करून यानं म्हणजे याच्या बायकोच्या आणि याच्या भगवानच्या आणि याच्या बायकोच्या आणि याच्या भावाच्या दिलीपच्या, हे तिघाच्या पण हात आहे. संदीप लोटेच्या, भगवान लोटेच्या आणि याच्या पत्नीच्या, हे तिघाच्या पण हात आहे मॅडम. आणि याच्या पत्नीनं बोलली होती मी तुझ्यावर लक्ष ठेवतो म्हणून. हे का लक्ष ठेवत होते मापूर पोरीच्या बद्दल, म्हणजे हे लोक प्लॅन करत होते म्हणून हे लक्ष ठेवत होती. ते ह्या लोकांना प्लॅन केलं.